Hi, I'm Bharat Sonwayne. Welcome to my channel. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. नुकताच झालेल्या लातूर जिल्हा गणित अध्यापक मंडळ संबोध परीक्षा 2022-23 यातील इयत्ता 5वीचा जो काही पेपर झालेला होता तो इयत्ता 5वीच्या पेपरची आन्सर की आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, नेमकी कोणती माहिती आपल्याला यामध्ये दिलेली आहे. सदर परीक्षेसाठीचा जो काही वेळ आहे तो वेळ 1 तास आहे. यामध्ये एक टिप सुद्धा देण्यात आलेली आहे आपणाला. तर 1 ते 16 पर्यंतचे सर्व प्रश्न सोडवा. प्रत्येकी 1 गुण आणि उर्वरित 2 गुण असं आपणाला या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे 1 ते 16 पर्यंतच्या प्रश्नासाठी एकूण 1 गुण आहे. तर राहिलेले 16च्या पुढचे जे काही प्रश्न असतील या सर्व प्रश्नांना प्रत्येकी 2 गुण असणार आहेत. अशी आपली ही 50 गुणांची एक्झाम असणार आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सोयीसाठी आपण या ठिकाणी दोन्हीही लँग्वेजेस मध्ये हा पेपर या ठिकाणी घेतलेला आहे. परंतु ॲक्च्युअल जो पेपर असतो त्या पेपरमध्ये मात्र आपणाला त्या ठिकाणी कोणत्याही एकाच लँग्वेजमध्ये हा पेपर प्राप्त होत असतो. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, अधिक वेळ न घेता आपण पाहूया संबोध परीक्षा 2022-23 इयत्ता 5वीची आन्सर की. तर यामध्ये पहा, पहिला जो प्रश्न आहे 20,009 राईट इन डिजिट्स. 20,009 अंकात लिहा असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर 20,009 ही जी संख्या आहे 20,009, तर हे 20,009 आपण अशा पद्धतीने डिजिट्स मध्ये किंवा अंकामध्ये अशा पद्धतीने लिहू शकणार आहोत. सेकंड नंबर, राईट 31,012 इन वर्ड्स. तर पहा 31,012 असं आपल्याला या ठिकाणी लिहिणं अपेक्षित आहे. किंवा मराठीमध्ये आपण अशा पद्धतीने लिहू शकतो 31,012. 31,012 अशा पद्धतीने आपल्याला तो उत्तर लिहिता येणार आहे. त्यानंतर पहा थर्ड नंबर, राईट द प्लेस व्हॅल्यू ऑफ 3 इन 2,39,547. तर आता जे काही आपल्याला प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका एकच आहे, तर या ठिकाणी फक्त आपलं उत्तर अपेक्षित आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके, गणित संबोध एक्झाम जी आहे त्या एक्झाम मध्ये फक्त आपणाला उत्तरे अपेक्षित आहेत. तर या ठिकाणी आपण स्टेप बाय स्टेप उत्तर सोडवावं असं कोणतंही अपेक्षित नाही. ओके, फक्त आपल्या ज्या काही कन्सेप्ट आहेत त्या कन्सेप्ट क्लिअर आहेत का नाही यासाठीच ही गणित संबोध परीक्षा असते. तर या ठिकाणी आपण द प्लेस व्हॅल्यू ऑफ 3 इज ओके, that 3 in which place, that is 10,000 place, so their place value is 30,000. ओके, तर या ठिकाणी फक्त आपण जरी उत्तर या ठिकाणी 30,000 असं जरी लिहिलेलं असेल तरी सुद्धा आपलं उत्तर या ठिकाणी बरोबर असणार आहे. असं लिहावंच अपेक्षित नाही. द प्लेस व्हॅल्यू ऑफ 3 इज 30,000. व त्याच पद्धतीने मराठीमध्ये सुद्धा आपण तोच प्रश्न पाहूया. 2,39,547 मध्ये 3चे स्थान मूल्य लिहा. म्हणजे 3ची स्थानिक किंमत लिहा असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. 3 हा अंक 10,000 स्थानी आहे, म्हणून या 3ची जी स्थानिक किंमत असणार आहे ती 30,000 असणार आहे. यानंतरचा प्रश्न क्रमांक 4 यामध्ये राईट
द स्मॉलेस्ट पॉसिबल नंबर युजिंग 7, 0, 4, 5 ओनली वन्स. तर आपल्याला या ठिकाणी 7, 0, 4, 5 वापरून सर्वात लहान संख्या लिहा असं सांगितलेलं आहे. म्हणजे प्रत्येकी एकदाच हा अंक वापरायचा आहे आणि त्यापासून तयार होणारी लहानात लहान संख्या आपल्याला या ठिकाणी लिहायची आहे. अँड द 4 digit smallest number formed by the digits 7, 0, 4, 5 is 4057. 4057 हे आपला आन्सर असणार आहे. 5th नंबर 9000 minus 7573 इज इक्वल टू, या ठिकाणी आपला आन्सर असणार आहे 1427. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जे काही उत्तरे सोडवलेली आहेत ते उत्तरे आपल्याला या ठिकाणी चेक करायची आहेत आणि त्याच पद्धतीनं आपल्याला एकूण किती गुण मिळतात या ठिकाणी व कोणता प्रश्न आपल्याला या ठिकाणी अवघड वाटला हे सुद्धा तुम्ही मला कमेंट करून या ठिकाणी सांगायचं आहे. यानंतरचा क्वेश्चन नंबर 6, फाइंड द प्रोडक्ट ऑफ 405 into 93. ओके, तर या ठिकाणी आपल्याला म्हणजे कॅल्क्युलेशन्स हे रफ वरतीच करायचे आहेत आणि या ठिकाणी मात्र आपल्याला डायरेक्ट आपलं जे काही आन्सर असणार आहे ते आन्सरच आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. तर तोच प्रश्न मराठीतून पहा. गुणाकार करा 405 गुणिले 93 आणि हा गुणाकार केल्याच्या नंतर आपलं जे काही उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो हे 37665 म्हणजेच 37,665 हे आपला आन्सर असणार आहे. यानंतर अशाच पद्धतीचे जे काही कॅल्क्युलेशन्स असणार आहेत पहा विद्यार्थी मित्रांनो, हे जे मल्टिप्लिकेशन आहे हे कशा पद्धतीने करायचं यासाठी आपण वेगवेगळ्या ज्या काही ट्रिक्स आहेत या ट्रिक्सच्या माध्यमातून हे आपण हॉरिझॉन्टल मेथडने सुद्धा कॅल्क्युलेशन्स करू शकतो. हे आपण जर पाहिलेलं नसेल तर या व्हिडिओच्या शेवटी आपण त्याची लिंक दिलेली आहे, त्यावरून सुद्धा आपण ते पाहू शकता. यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट क्वेश्चन आहे 7th नंबर 1616 डिवायडेड बाय 16 इज इक्वल टू, किंवा भागाकार करा 1616 भागिले 16. तर याचं जे काही उत्तर असणार आहे हे उत्तर 101 असणार आहे. आन्सर 101. 8th नंबर राईट 24 इन रोमन न्यूमरल. 24 ही संख्या रोमन अंकात लिहा. तर आपलं जे काही आन्सर असणार आहे हे आन्सर XXIV दॅट इज मीन्स XXIV हे आपलं आन्सर असणार आहे. 9th नंबर विच इज द बिगेस्ट 2 digit इव्हन नंबर. ओके, तर या ठिकाणी पहा विद्यार्थी मित्रांनो, सर्वात लहान 2 अंकी समसंख्या कोणती आहे असं या ठिकाणी विचारण्यात आलेलं आहे. आता या ठिकाणी बिगेस्ट असं विचारलेलं आहे आणि 2 digit. ओके, पण विद्यार्थी कन्फ्युजन मध्ये हा जो प्रश्न आहे तो अशा पद्धतीने रीड करतात पहा, विच इज द बिगेस्ट 2 digit नंबर. ओके, विच इज द बिगेस्ट 2 digit नंबर आणि मॅक्झिमम जे स्टुडंट आहेत ते आन्सर या ठिकाणी 99 असं लिहितात पहा विद्यार्थी मित्रांनो. आपण प्रश्न व्यवस्थित वाचल्यानंतर आपलं हे जे उत्तर आहे ते अगदी बरोबर येणार आहे. ओके, इव्हन. ओके, बिगेस्ट 2 digit इव्हन नंबर असं या ठिकाणी विचारलेलं आहे, म्हणून आपलं जे काही उत्तर असणार आहे हे उत्तर 98 असणार आहे. 2 अंकी मोठ्यात मोठी संख्या असं नाही तर 2 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या विचारलेली आहे, म्हणून आपलं उत्तर या ठिकाणी 98 येणार आहे. यानंतरचा
प्रश्न क्रमांक 10 यामध्ये 20 rupees is equal to 6 coins of 2 rupees and dash coins of 1 rupee. ओके, dash coins of 1 rupee. तर या ठिकाणी 20 रुपये बरोबर 2 रुपयांची 6 नाणी आणि 1 रुपयांची डॅश नाणी असं या ठिकाणी विचारण्यात आलेलं आहे. तर आपल्याला माहिती आहे की 6 coins of 2 rupees, that is means how many rupees? That is 12 rupees. Okay, and remaining coins are 1 rupee. So 20 minus 12 is equal to 8. It means that 8 coins of 1 rupee. 8 coins of 8 rupee. तर आपल्याला या ठिकाणी माहिती आहे की आपल्याला जी माहिती या ठिकाणी दिलेली आहे, 20 रुपये बरोबर 2 रुपयांची 6 नाणी. 2 रुपयांची 6 नाणी म्हणजेच एकूण आपले 12 रुपये या ठिकाणी होणार आहेत. म्हणजेच 20 रुपये वजा 12 रुपये म्हणजेच या ठिकाणी 8 शिल्लक राहतील. म्हणजे 1 रुपयांची एकूण 8 नाणी असणार आहेत. यानंतर आपल्याला 11th नंबर असं या ठिकाणी विचारलेलं आहे. 1 hour 15 minutes is equal to डॅश मिनिट्स असं या ठिकाणी विचारण्यात आलेलं आहे. म्हणजेच 1 तास 15 मिनिटे बरोबर डॅश मिनिटे. तर 1 तास म्हणजेच आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी 1 hour is equal to 60 minutes and remaining 15 minutes. 60 plus 15 is equal to 75 minutes. म्हणजेच 1 तास बरोबर 60 मिनिटे आणि हे वरचे 15 मिनिटे म्हणजे 60 अधिक 15 बरोबर 75 मिनिटे. यानंतर आपल्याला या ठिकाणी असं सांगितलेलं आहे, पहा, 1 and a quarter kilogram. 1 and a quarter kilogram is equal to असं या ठिकाणी विचारलेलं आहे. ओके, इज इक्वल टू हाऊ मेनी ग्राम. म्हणजेच या ठिकाणी 1.25 किलोग्राम बरोबर किती असं या ठिकाणी किती ग्राम असं या ठिकाणी विचारलेलं आहे. तर 1.25 किलोग्राम बरोबर या ठिकाणी आपलं जे आन्सर असणार आहे दॅट इज 1250 ग्राम. 1250 ग्रॅम. 1250 ग्रॅम. यानंतर पहा क्वेश्चन नंबर 13. हाऊ मेनी डेज आर इन जुलै. हाऊ मेनी डेज आर इन जुलै. तर जुलै महिन्यामध्ये एकूण किती दिवस असतात असं या ठिकाणी विचारण्यात आलेलं आहे. तर आपला आन्सर असणार आहे 31 डेज. आन्सर 31 डेज. 31 दिवस असणार आहेत. यानंतर क्वेश्चन नंबर 14. राईट 103 by 12 ॲज मिक्स्ड फ्रॅक्शन. म्हणजेच आपणाला या ठिकाणी 103/12 मिश्र अपूर्णांकामध्ये लिहायचं आहे. तर या ठिकाणी पहा आपलं जे काही उत्तर येणार आहे 82, 96 आणि 103 वजा 96 बरोबर बाकी राहणार आहे 7. म्हणजेच आपलं उत्तर या ठिकाणी 8.7/12 असं येणार आहे. 8.7/12. तेच 8 इंटेगर 7/12 आपला आन्सर असणार आहे. 8 इंटेगर 7/12. यानंतरचा क्वेश्चन नंबर 15. एक्सप्रेस 3 integer 5/12 in the form of improper fractions. Okay, how we can convert in a improper fraction? That is 3 into 22. It means that integer into denominator plus numerator by denominator is to denominator. It means that 3 into 22 is equal to 66 and 66 plus 5 is equal to 71 by
22:22. It means that our answer is 71/22 असणार आहे. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी 3.5/22 हे अपूर्णांकाच्या रूपामध्ये लिहायला सांगितलेलं आहे. तर हे अपूर्णांकाच्या रूपामध्ये लिहित असताना आपल्याला माहिती आहे पूर्णांक गुणिले छेद अधिक अंश व छेदाशी छेद असणार आहे. म्हणजे 3 गुणिले 22 66 होतील आणि 66 अधिक 5 बरोबर 71 छेद 22 ला 22 असणार आहे. यानंतरचा पुढील प्रश्न आहे पहा क्वेश्चन नंबर 16. 9/13 इज इक्वल टू -/52. Okay, we know that by multiplying both to the numerator as well as denominator by the same number we can obtain the equivalent fraction. So here we can multiply both to the numerator as well as denominator by the same number as 4. It means 9 into 4 and 13 into 4. 13 4 जा 52 and 9 4 जा 36. So here our answer is 36. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंतचे जे काही 16 प्रश्न आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत, या 1 ते 16 पर्यंतच्या प्रश्नासाठी एकूण 1 गुण या ठिकाणी होता. तर आता जे काही उर्वरित जेही काही प्रश्न असतील या सर्व प्रश्नांना प्रत्येकी 2 गुण असणार आहेत. तर यामध्ये पहा प्रश्न क्रमांक 17. यूज प्रॉपर साइन इन द बॉक्स that is smaller than is equal to greater than in 3/2 and 5/6. Okay, so here when we want to compare which one is bigger and which fraction is smaller, that time what we can do here, that is by cross multiplication, that is 3 into 6 is equal to 18 and 2 into 5 is equal to 10, and that is 3 6 18 is greater than 2 5 10. So our answer is 3/2 is greater than 5/6. 3/2 is greater than 5/6. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी काय करायचं होतं पहा, 3/2 व 5/6 या चौकोनामध्ये योग्य चिन्हाचा वापर करायचा होता. पेक्षा लहान, पेक्षा मोठे किंवा बरोबर चिन्हाचा. तर आपल्याला या ठिकाणी माहिती आहे की कोणत्याही 2 अपूर्णांकांची ज्यावेळेस आपण तुलना करतो त्यावेळेस आपण त्या अपूर्णांकांमधील अशा पद्धतीने म्हणजे तिरकस गुणाकार करून आपण त्यांचा लहान मोठेपणा या ठिकाणी ठरवत असतो. म्हणजेच 3 गुणिले 6 बरोबर 18 आणि 2 गुणिले 5 बरोबर 10. म्हणजेच या ठिकाणी 3 गुणिले 6 18 हे मोठं आहे 2 गुणिले 5 10 पेक्षा. म्हणजेच आपलं उत्तर या ठिकाणी 3/2 हे मोठं आहे 5/6 पेक्षा. अशा पद्धतीने आपलं उत्तर या ठिकाणी येणार आहे. यानंतरचा प्रश्न क्रमांक 18. इफ all the sides of a quadrilateral are equal in length, such a quadrilateral is called that is चौरस. It means that is square, that is a square. जर चौकोनाच्या सर्व बाजू समान लांबीच्या असतील तर अशा चौकोनाला आपण चौरस असं म्हणतो. तर अशा चौकोनाला आपण चौरस असे म्हणतो. यानंतर पहा प्रश्न क्रमांक 19. यामध्ये 2549 minus 867 plus 435 is equal to, our answer is 2117. Our answer is 2117. Then question number 20. A school has 527 boys and 445 girls. How many boys are more than the number of girls? It means that
In that school there are 527 boys and 445 girls. Okay, how many boys are more than the number of girls? It means that in that here which operation we can do here? That is subtraction operation we can do here. So 527 minus 445 is equal to, our answer is 82. तर आपणाला या प्रश्नामध्ये असं विचारलेलं आहे पहा, एका शाळेत 527 मुले आणि 445 मुली आहेत, तर मुलींच्या संख्येपेक्षा किती मुले जास्त आहेत? म्हणजे मुलांची संख्या ही आपणाला जास्त दिसते, तर ती कितीने जास्त आहेत हे आपणाला या ठिकाणी विचारलेलं आहे. म्हणजेच आपणाला या ठिकाणी काय करावं लागेल पहा, की सुरुवातीला या ठिकाणी वजाबाकी करावी लागेल. 527 वजा 445 केल्यानंतर आपले जे काही उत्तर येणार आहे हे उत्तर 82 येणार आहे. यानंतरचा प्रश्न क्रमांक 21, यामध्ये पहा, 14 mangoes cost that is 84 rupees. What is the cost of 17 mangoes? Okay, what is the cost of 17 mangoes? म्हणजे 14 आंब्यांची किंमत या ठिकाणी 84 रुपये दिलेली आहे, तर 17 आंब्यांची किंमत किती आहे असं या ठिकाणी विचारण्यात आलेलं आहे. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी काय करावं लागेल पहा, की सुरुवातीला we must want to find out the cost of one mango. It means that 84 divided by 14 is equal to 7 rupees. The cost of one mango is equal to 7 rupees, means the cost of 17 mangoes is equal to 17 into 7. It means that is 119 rupees. The cost of 17 mangoes is equal to 119 rupees. तर आपणाला या ठिकाणी 14 आंब्यांची किंमत दिलेली आहे 84 रुपये, तर त्यावरनं आपणाला एका आंब्याची किंमत काढावी लागेल. 84 भागिले 14 बरोबर आपलं उत्तर येणार आहे 6. तर जर आपण या ठिकाणी पाहिलं तर आपलं जे काही उत्तर आलेलं आहे ते उत्तर या ठिकाणी आपण पाहू शकतो की थोडीशी मिस्टेक या ठिकाणी झालेली आपल्याला या ठिकाणी दिसते पहा. ओके, 84 डिवायडेड बाय 14 केल्यानंतर जे आपलं उत्तर येणार आहे हे उत्तर एकूण 6 रुपीज येणार आहे. ओके, 14 6 जा, ओके 14 6 जा 84. ओके, 14 6 जा 84 येणार आहे. आणि that is the cost of 17 mangoes is equal to 17 into 6. 17 into 6 is equal to, okay, 6 7 जा 42. 42 is to 2, carry 4, 6 1 जा 6, 6 plus 4 is equal to 10. So our answer is 102 rupees. So our answer is 102 rupees. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी थोडीशी मिस्टेक झालेली होती, आपली प्रिंट मिस्टेक. तर 14 आंब्यांची किंमत आपल्याला 84 रुपये दिलेली आहे, म्हणजेच एका आंब्याची किंमत आपल्याला या ठिकाणी काढावी लागेल. 84 भागिले 14 असं जर केलं तर आपलं उत्तर या ठिकाणी 6 रुपये असं येईल. तर त्यावरनं आपल्याला 17 आंब्याची किंमत काढायची आहे, म्हणजे 17 गुणिले 6 जर आपण या ठिकाणी केलं तर आपलं उत्तर हे 102 रुपये येणार आहे. 102 रुपये. तर ही प्रिंट मिस्टेक आहे, थोडंसं या ठिकाणी आपण समजून घेणं अपेक्षित आहे. यानंतर पुढे पहा, क्वेश्चन नंबर 22. यामध्ये द 4 डिजिट नंबर 7 2 स्टार 4 is divisible by 3. Therefore, the number in place of star may be. Okay, we know that the divisibility test of 3, that is 7 plus 2
is equal to 9 and 9 plus 4 is equal to 13, and if their sum is divisible by 3, okay, if their sum is divisible by 3, then that number is also divisible by 3. So their sum is equal to 13. Okay, it means that in place of that star, okay, it may be that is 2. It means that 13 plus 2 is equal to 15, means that number is divisible by 3. Okay, instead of star also we can take 5. It means that 13 plus 5 is equal to 18, and 18 is divisible by 3. So that number is also divisible by 3. Or if we take star is equal to 8, it means that their sum is equal to 13 plus 8 is equal to 21, and that number is also divisible by 3. Okay, so in place of star maybe 2 or 5 or 8. तर या ठिकाणी आपल्याला असं सांगितलेलं आहे की 7 2 स्टार 4 ही एक 4 अंकी संख्या आहे आणि या संख्येला 3 ने निशेष भाग जातो. तर स्टारच्या जागी कोणती संख्या असू शकते असं या ठिकाणी विचारलेलं आहे. तर आपल्याला 3 ची कसोटीचा माहिती आहे की दिलेल्या संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला जर 3 ने निशेष भाग जात असेल तर त्या संख्येला सुद्धा 3 ने निशेष भाग जात असतो. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल पहा की 7 अधिक 2 बरोबर 9 व 9 अधिक 4 बरोबर 13. म्हणजे या ठिकाणी स्टारच्या जागी जर आपण 2 हा अंक घेतला तर 13 अधिक 2 बरोबर 15 होईल. म्हणजे 15 ला 3 ने निशेष भाग जातो, म्हणजे त्या संख्येला सुद्धा 3 ने निशेष भाग जाईल. त्याचप्रमाणे पहा जर आपण 5 घेतलं त्या ठिकाणी तर 13 अधिक 5 बरोबर 18, म्हणजे त्या संख्येला सुद्धा 3 ने निशेष भाग जाईल. जर आपण त्या स्टारच्या ठिकाणी जर 8 ही संख्या घेतली तरी सुद्धा त्या संख्येला म्हणजे 13 अधिक 8 बरोबर 21, म्हणजे त्या संख्येला सुद्धा म्हणजे जर आपण 8 घेतलं तरी त्या संख्येला सुद्धा 3 ने निशेष भाग जातो. म्हणजे त्या स्टारच्या जागी 2 असेल किंवा 5 असेल किंवा 8 ही संख्या असणार आहे. त्याचप्रमाणे पहा फाइंड द थर्ड क्वार्टर ऑफ 304. ओके, तर आपल्याला या ठिकाणी असं विचारलेलं आहे की 304 चा 3/4 भाग शोधा असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर हे आपण जे आपलं उत्तर आहे ते उत्तर आपण अशा पद्धतीने या ठिकाणी शोधू शकतो. पहा की 304 into 3/4 is equal to, okay, is equal to 4 1 जा 4, then 4 7 जा 28, remaining 2 take 4, then formed number becomes 24, 4 6 जा 24. It means that here our at a numerator place we have 26, then 26 into 3 is equal to, our answer is 78. 26 3 जा 78. ओके, म्हणजेच या ठिकाणी 304 चा 3/4 हा भाग आपल्याला शोधा असं सांगितलेला आहे. तर 304 चा 3/4 भाग म्हणजेच या ठिकाणी जर आपण 304 ला 4 ने जर भागलं तर आपलं उत्तर या ठिकाणी 26 येणार आहे व गुणाकार केल्यानंतर 26 गुणिले 3 बरोबर आपलं उत्तर येणार आहे 78. ओके, यानंतरचा प्रश्न क्रमांक 24 यामध्ये पहा 25 रुपीज 7 पैसे मायनस 14 रुपीज 27 पैसे इज इक्वल टू, ओके, 25 रुपये 7 पैसे वजा
₹14.27 असं या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे. ओके, तर ही वजाबाकी आपल्याला या ठिकाणी करायला सांगितलेली आहे. तर बाय मिस्टेक या ठिकाणी बेरीज झालेली आहे. ओके, तर ज्याही वेळेस आपण याची वजाबाकी करू त्यावेळेस आपलं जे उत्तर येणार आहे ते आपल्याला अशा पद्धतीने शोधावं लागेल. पहा की या ठिकाणी वरी रुपीज असतील एका साईडला व एकीकडे पैसे असणार आहे. ओके, तर या ठिकाणी रुपीजच्या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे 25 आणि पैसे हे 7 पैसे असणार आहेत. मायनस या ठिकाणी काय करावं लागेल पहा 14 रुपीज अँड 27 पैसे. ओके, तर या ठिकाणी पहा पैसे हे या ठिकाणी 7 आहेत, म्हणजेच आपल्याला या ठिकाणी काय करावं लागेल पहा की या रुपीज मधून हे पैसे एक उसना आपल्याला या ठिकाणी द्यावा लागेल. म्हणजेच या ठिकाणी 24 रुपीज असतील आणि या ठिकाणी जे पैसे असणार आहेत हे 107, म्हणजे 1 रुपी इज इक्वल टू 100 पैसे, म्हणजे हे 100 आणि इथले 7 म्हणजेच हे 107 पैसे असतील. तर आपलं उत्तर जे असणार आहे 7 - 7 हे 0 आणि 10 - 2 इज इक्वल टू 8. 4 - 4 0 and 2 - 1 is equal to 1. So our final answer is 10 rupees 80 पैसे. 10 rupees 80 पैसे हे आपलं आन्सर असणार आहे. यानंतरचा पहा प्रश्न क्रमांक 25. यामध्ये 6 लिटर 290 मिलीलिटर and 7 लिटर 860 मिलीलिटर. ओके, तर आपल्याला या ठिकाणी बेरीज करायला सांगितलेली आहे. 6 लिटर 290 मिलीलिटर आणि 7 लिटर 860 मिलीलिटर. ज्याही वेळेस आपण यांची बेरीज करू त्यावेळेस आपलं उत्तर या ठिकाणी 14 लिटर 150 मिलीलिटर असं येणार आहे. 14 लिटर 150 मिलीलिटर. यानंतर पहा प्रश्न क्रमांक 26. यामध्ये सबस्ट्रॅक्ट 60 ग्राम मायनस 3 किलोग्राम 360 ग्राम इज इक्वल टू आपला आन्सर या ठिकाणी असणार आहे 3 किलोग्राम 240 ग्राम. ओके, तर तोच प्रश्न मराठीमध्ये पहा. वजाबाकी करा. यामध्ये 6 किलोग्राम 60 ग्राम वजा 3 किलोग्राम 360 ग्राम असं या ठिकाणी प्रश्न आहे. तर याचं उत्तर आपलं हे 3 किलोग्राम 240 ग्राम असणार आहे. यानंतर पहा प्रश्न क्रमांक 27. सबस्ट्रॅक्ट 5 integer 2/7 minus 4 integer 3/7 is equal to. Okay, firstly we must want to convert that fraction in an improper fraction, that is 5 7s are 35 plus 2 is equal to 37/7 minus, that is 4 7s are 28 plus 3 is equal to 31/7. It means that our question is 37/7 minus 31/7. It means that our answer is 6/7. So our answer is 6/7. Okay, then question number 28. Write the place value of the digits 2 and 4 in the number 0.2346, and our answer is the place value of 2 is 0.2 and the place value of 4 is 0.004.
तर आपणाला या ठिकाणी सांगितलेलं होतं की 0.2346 मधील अंक 2 आणि 4 ची स्थानिक किंमत लिहा. तर 2 व 4 ची स्थानिक किंमत या ठिकाणी 2 ची स्थानिक किंमत येणार आहे 0.2, तर 4 ची स्थानिक किंमत येणार आहे 0.004. यानंतरचा प्रश्न क्रमांक 29 यामध्ये पहा, ॲड 102.6 प्लस 84.73 इज इक्वल टू. आवर आन्सर इज 187.33. म्हणजेच या ठिकाणी 102.6 अधिक 84.73 या अंकांची किंमत या संख्यांची, या दशांश अपूर्णांकांची बेरीज करायला सांगितलेली होती. तर ही बेरीज 187.33 येणार आहे. 187.33. यानंतर पहा प्रश्न क्रमांक 30 यामध्ये डिवाइड असं करायला सांगितलेलं आहे. 88.81 डिवायडेड बाय 9. तर आपला आन्सर या ठिकाणी 9.09 असं उत्तर येणार आहे. ओके, भागाकार करा. 81.81 भागिले 9 असं या ठिकाणी दिलेलं आहे व हा भागाकार केल्याच्या नंतर आपलं उत्तर हे 9.09 येणार आहे. प्रश्न क्रमांक 31 यामध्ये साइड्स ऑफ ट्रायंगल आर 14 सेंटीमीटर, 17 सेंटीमीटर and 15 centimeter respectively. Then its perimeter is, we know that perimeter of a triangle is equal to sum of all the sides. It means that 14 plus 17 plus 15 is equal to, our answer is 46 centimeter. म्हणजेच त्रिकोणाच्या बाजू अनुक्रमे 14 सेंटीमीटर, 17 सेंटीमीटर व 15 सेंटीमीटर आहेत. तर त्याची परिमिती डॅश डॅश आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर आपल्याला माहिती आहे की परिमिती बरोबर त्रिकोणाची परिमिती बरोबर त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंची बेरीज म्हणजेच त्या त्रिकोणाची परिमिती असणार आहे. म्हणजेच या ठिकाणी 14 सेंटीमीटर अधिक 17 सेंटीमीटर अधिक 15 सेंटीमीटर आपल्याला या ठिकाणी करायचं आहे व त्यांची बेरीज ही 46 सेंटीमीटर येणार आहे. यानंतरचा प्रश्न क्रमांक 32 यामध्ये पहा, द पेरिमीटर ऑफ अ रेक्टँगल इज 132 सेंटीमीटर, इट्स लेंथ इज 48 सेंटीमीटर, देन इट्स ब्रीथ इज, ओके, perimeter of rectangle is given that 132 centimeter and the length of rectangle is given that is 48 centimeter. Then we must want to find out the breadth of that rectangle. Okay, we know that the formula to find out the perimeter of rectangle, that is 2 into length plus 2 into breadth. It means that 132 is equal to 2 into 48 plus 2 into आपलं जे काही आन्सर असणार आहे, ओके, त्या ठिकाणी 2 into ब्रीथ असणार आहे. ओके, देन 2 into 48 is equal to 96. It means that 2 into breadth is equal to 132 minus 96. Okay, 132 minus 96 is equal to, our answer is, that is 36 centimeter. Okay, that is the 2 into breadth. 2 into breadth is equal to 36 centimeter. We must want to find out the breadth of that rectangle. It means that breadth is equal to 36 divided by 2 is equal to 18 सेंटीमीटर. म्हणजेच आपलं जे काही उत्तर असणार आहे ते 18 सेंटीमीटर येणार आहे. आयताची परिमिती आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे 132 सेंटीमीटर व
त्या आयताची लांबी दिलेली आहे 48 सेंटीमीटर, तर त्या आयताची रुंदी आपल्याला या ठिकाणी विचारण्यात आलेली आहे. तर त्या आयताची जी काही रुंदी असणार आहे ती आयताची रुंदी बरोबर काय असणार आहे पहा. त्या आयताची रुंदी बरोबर तर आपलं जे काही सूत्र आहे, जे काही फॉर्म्युला आहे की आयताची परिमिती बरोबर 2 गुणिले लांबी अधिक 2 गुणिले रुंदी. तर या ठिकाणी त्या किमती ठेवल्याच्या नंतर आपलं जे काही उत्तर येणार आहे की आयताची रुंदी बरोबर ही 18 सेंटीमीटर येणार आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 33 यामध्ये पहा. द पेरिमीटर ऑफ अ ट्रायंगल इज 48 सेंटीमीटर इफ वन साइड इज 12 सेंटीमीटर अँड द अदर टू हॅव इक्वल लेंथ्स. व्हॉट इज द लेंथ ऑफ इक्वल साइड्स असे या ठिकाणी सांगितलेलं आहे. पेरिमीटर ऑफ ट्रायंगल इज 48 सेंटीमीटर आहे म्हणून सांगितलेलं आहे. ओके, आणि त्यापैकी एक जी साइड आहे ती एक साइड ही 12 सेंटीमीटर आहे आणि राहिलेल्या ज्या काही 2 साइड्स आहेत त्या दोन्ही साइडची लांबी ही सारखीच आहे, लेंथ सारखीच आहे असं सांगितलेलं आहे. व्हॉट इज द लेंथ ऑफ इक्वल साइड्स असा क्वेश्चन या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. म्हणजेच या ठिकाणी काय करावं लागेल पहा, 48 मायनस 12 करावं लागेल. म्हणजेच या ठिकाणी आपलं जे काही आन्सर येणार आहे ते आन्सर 36 सेंटीमीटर येणार आहे. ओके, म्हणजेच ही 36 ही 2 बाजूंची लांबी असणार आहे राहिलेल्या. म्हणजे हे 36 डिवायडेड बाय परत 2 करावं लागेल आणि हे केल्याच्या नंतर आपलं जे फायनल आन्सर असणार आहे हे फायनल आन्सर 18 सेंटीमीटर असणार आहे. ओके, 18 सेंटीमीटर. यानंतर या पेपर मधील आपला हा शेवटचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत. राईट द सम ऑफ कंपोजिट नंबर्स बिटवीन 17 अँड 31 असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणजे 17 ते 31 मधील संयुक्त संख्यांची बेरीज लिहा असं या ठिकाणी आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. तर या संख्यांची जी बेरीज असणार आहे पहा, तर 17 ते 31 मधल्या जे कोणते कंपोजिट नंबर्स असणार आहेत ते कोणते नंबर्स असणार आहेत पहा. 18, 20, 21, 22, 24, 25, 26, 27, 28 अँड 30 यांचं सम आपल्याला या ठिकाणी करावं लागेल आणि यांचं टोटल केल्याच्या नंतर आपलं जे फायनल आन्सर असणार आहे हे फायनल आन्सर 241 असणार आहे. 241. ओके, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण गणित संबोध परीक्षेतील या ठिकाणी 1 ते 34 पर्यंतचे प्रश्न या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत. ओके, तर निश्चितपणाने आपणाला हा व्हिडिओ आवडलेला असणार आहे व आपणाला हा पेपरची जी आन्सर की आपण या ठिकाणी पाहिलेली आहे ही आन्सर की पाहिल्याच्या नंतर आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की आपणाला या ठिकाणी एकूण किती गुण या ठिकाणी मिळतायत. ओके, तर ते गुण आपण मला या ठिकाणी कमेंट करून या ठिकाणी सांगावयाचे असणार आहेत. व त्याच पद्धतीने पहा विद्यार्थी मित्रांनो, आपणाला जर 50 पैकी 50 गुण मिळत असतील तर अशा सर्व विद्यार्थ्यांचे खरंच मनपूर्वक हार्दिक अभिनंदन असणार आहे. कारण हे जे काही आपल्याला गुण मिळालेले आहेत पहा विद्यार्थी मित्रांनो, हे आपल्याच मेहनतीचं फळ आहे. जे विद्यार्थ्यांनी मेहनत घेतलेली आहे त्या सर्व विद्यार्थ्यांच्याच मेहनतीचं हे फळ असणार आहे. व ज्या विद्यार्थ्यांना थोडेफार कमी गुण मिळालेले असतील अशाही विद्यार्थ्यांचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन असणार आहे. कारण आपण ज्या पद्धतीचे प्रयत्न केलेले आहेत तेच गुण आपल्याला या ठिकाणी मिळालेले असतील. व ज्याही काही कन्सेप्ट आपल्या या ठिकाणी क्लिअर झालेल्या नसतील तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या त्या कन्सेप्ट क्लिअर झालेल्या असणार आहेत. व त्याच पद्धतीने पहा विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्याला हा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा व आणखीनही जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर या व्हिडिओच्या खाली दिलेल्या लाल सबस्क्राईब या बटनावरती क्लिक करा व व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.